श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेचे महत्त्व नवीन पिढीला समजावे. उत्सव साजरा करताना त्यामागचे पौराणिक, दार्शनिक, आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व कळावे यासाठी आपण अक्षय तृतीया संदर्भात एक सिरीज सुरू करत आहोत. या भागात आपण अक्षय तृतीयेचे पौराणिक महत्त्व जाणून घेणार आहोत. चला सुरू करूया. भारतीय संस्कृतीमध्ये कालमापनाला केवळ आकडेमोड मानले जात नाही, तर त्याला एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे. अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे काळाच्या अथांग प्रवासातील असा एक बिंदू आहे जिथे दैवी शक्ती आणि मानवी श्रद्धा यांचा संगम होतो. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया का म्हणतात याचं उत्तर केवळ शब्दांत नसून ते हजारो वर्षांच्या पौराणिक कथांमध्ये आणि अवतारांच्या गाथेत दडलेले आहे. परशुरामावतार. अक्षय तृतीयेचा सर्वात महत्त्वाचा संदर्भ म्हणजे भगवान विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुराम. भृगु ऋषींच्या कुळात जमदग्नी आणि रेणुका मातेच्या पोटी त्यांचा जन्म झाला. पण हा केवळ एक जन्म नव्हता, तर तो अधर्माविरुद्ध पुकारलेला एक एल्गार होता. परशुराम हे ब्राह्मणम क्षत्रियमच अशा दोन्ही गुणांचे प्रतीक आहेत. त्यांच्या एका हातात परशु म्हणजे कुऱ्हाड आहे, जो अन्यायाचा नाश करतो, तर दुसऱ्या हातात वेदांचे ज्ञान आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा जन्म होणे हे सूचित करते की ज्ञान आणि शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हाच समाजात न्यायाची स्थापना होऊ शकते. परशुराम हे 7 चिरंजीवांपैकी एक आहेत. चिरंजीव म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही. अक्षय तृतीयेचा अक्षय म्हणजे नाश न पावणारा हा गुण त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रगट होतो. आजही महेंद्र पर्वतावर त्यांचे वास्तव्य आहे अशी श्रद्धा आहे. हयग्रीव अवतार. अनेकदा दुर्लक्षित राहिलेली पण अक्षय तृतीयेशी संबंधित असलेली दुसरी महत्त्वाची कथा म्हणजे भगवान हयग्रीव यांची. विष्णूने अश्वाचे मुख म्हणजे घोड्याचे मुख धारण करून घेतलेला हा अवतार ज्ञानाच्या संरक्षणासाठी होता. मधु आणि कैतब नावाच्या असुरांनी जेव्हा ब्रह्मदेवाकडून वेद चोरून नेले आणि समुद्राच्या तळाशी लपवून ठेवले, तेव्हा सृष्टी अंधकारात बुडाली. ज्ञानाशिवाय प्रगती अशक्य होती. तेव्हा विष्णूने हयग्रीव रूप धारण केले आणि असुरांचा वध करून वेद पुन्हा मिळवले. ही घटना अक्षय तृतीयेला घडली असे मानले जाते. म्हणून या दिवशी विद्यार्जन करणे, नवीन विषय शिकणे किंवा ग्रंथपूजन करणे हे अत्यंत फलदायी ठरते. अक्षय ज्ञान ही संकल्पना याच अवतारातून अधोरेखित होते. नरनारायण आणि बद्रीनाथ धाम. हिमालयाच्या कुशीत वसलेले बद्रीनाथ धाम हे हिंदू धर्मातील सर्वोच्च तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या क्षेत्राचा आणि अक्षय तृतीयेचा अतूट संबंध आहे. विष्णूचे 2 अंश नर आणि नारायण यांनी लोककल्याणासाठी या दिवशी हिमालयात तपश्चर्या सुरू केली होती. त्यांच्या तपश्चर्येची ऊर्जा इतकी प्रचंड होती की आजही बद्रीनाथ क्षेत्रात तिचे अस्तित्व जाणवते. हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे 6 महिने बंद असतात. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरच या मंदिराचे दरवाजे उघडले जातात. 6 महिन्यांनंतर पहिली देवाची झलक पाहण्यासाठी हजारो भक्त तिथे जमतात. याला अक्षय दर्शन असेही म्हटले जाते. महाभारत आणि अक्षय पात्राची सिद्धी. महाभारताच्या वनपर्वात अक्षय तृतीयेचा एक हृदयस्पर्शी उल्लेख येतो. पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांच्याकडे येणाऱ्या अतिथींचा सत्कार करण्यासाठी पुरेसे अन्न नसायचे. द्रौपदी या गोष्टीमुळे अत्यंत दुःखी होती. द्रौपदीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान सूर्याने तिला एक तांब्याचे पात्र दिले. हेच ते प्रसिद्ध अक्षय पात्र. जोपर्यंत द्रौपदी जेवत नाही तोपर्यंत या पात्रातील अन्न कधीही संपणार नाही असा आशीर्वाद होता. अक्षय तृतीयेच्या दिवशी या पात्राची प्राप्ती झाली. हे पात्र केवळ अन्नाचे प्रतीक नव्हते, तर ते अक्षय दातृत्वाचे प्रतीक होते. आजही या दिवशी अन्नदान करण्याला जे महत्त्व आहे त्याचे मूळ या अक्षय पात्राच्या कथेत आहे. गंगावतरण. असे मानले जाते की भगीरथ राजाच्या कठोर तपस्येमुळे गंगामाता स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. तो दिवस अक्षय तृतीयाच होता. गंगेचे पाणी हे पवित्रता आणि अक्षयतेचे जिवंत उदाहरण आहे. कितीही काळ लोटला तरी गंगेचे पावित्र्य कमी होत नाही. या दिवशी गंगेत स्नान करणे हे सर्व पापांचे क्षालन करणारे आणि अक्षय पुण्य देणारे मानले जाते. मातंगी देवी आणि आदिशक्तीचा अंश. शाक्त संप्रदायात अक्षय तृतीयेला मातंगी जयंती म्हणून साजरे केले जाते. मातंगी देवी ही दशमहाविद्यांपैकी 9वी विद्या आहे. तिला उच्छिष्ट चंडालिनी असेही म्हटले जाते. ही देवी कला, संगीत आणि वाणीची अधिष्ठात्री आहे. अक्षय तृतीयेला या देवीची साधना केल्याने साधकाला अमोघ वाणी आणि कलेत प्रावीण्य मिळते.
या पौराणिक घटना अक्षय तृतीयेचे पौराणिक महत्त्व सांगतात. पुढील भागात आपण अक्षय तृतीयेचे खगोलशास्त्र, ज्योतिष आणि 3.5 मुहूर्त या संकल्पनेचे शास्त्रीय विश्लेषण पाहणार आहोत.